नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण चहासोबत खाण्यासाठी एकदम मस्त अशी खस्ता व त्यासोबतच कुरकुरीत समोसा खारी बनवतोय। तर सध्या पावसाळ्याचा सीझन आहे आणि पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी अशी खारी असेल आणि तीही घरी बनवलेली तर मग काय अगदी मनसोक्त खाता येते। चला तर मग आता लगेच व्हिडिओला करूया सुरुवात। एकदम खस्ता कुरकुरीत समोसा खारी करण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलाय। तर मी हा मैदा अगदी कप गच्च भरून घेतला आहे। वजनामध्ये हा 150 ग्रॅम आहे। आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलंय, अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घालूया म्हणजे याचा स्वाद छान उतरतो। पाव चमचा काळी मिरी पूड घालायची। तर काळी मिरी घेऊन मी त्याला खलबत्त्यात थोडंसं जाडसर कुटून घेतलं होतं। इथे मी आता घरचं साजूक तूप गरम करून घेतलं आहे। फार कडकडीत याला गरम केलं नाही, फक्त तूप मेल्ट होईपर्यंतच गरम केलंय। तर हे 2 टेबलस्पून तूप यामध्ये घालूया। मी इथे तूप घेतलंय, तुम्ही हवं तर तेल सुद्धा वापरू शकता। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर चांगलं चोळून असं हातावर घेऊन मिक्स करूया म्हणजे सगळ्या पिठाला हे मोहन अगदी व्यवस्थित लागतं। तर मोहन व्यवस्थित झालंय का ते कसं ओळखायचं, तर हातात या पिठाची मूठ करून बघायची म्हणजे हे पीठ हातावर घ्यायचं आणि असं मुठीत धरायचं। तर अगदी व्यवस्थित मूठ होतीये। मी मोकळं केल्यावरच हे पीठ सुटून येतंय म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। यामध्ये आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। तर पाणी एकदम घालू नका कारण आपल्याला थोडंसं घट्टसरच पीठ भिजवायचंय। थोडं थोडं करून पाणी घालायचंय। तर आता पीठ भिजून झालं आहे, असा छान गोळा तयार झालाय। असाच आता 10 मिनिट हा झाकून ठेवूया आणि पीठ भिजतंय तोपर्यंत पोळीवरून लावण्यासाठी एक मिश्रण तयार करून घ्यायचंय। तर इथे मी आता 1 चमचा तूप घेतलंय आणि 1 चमचाच यामध्ये मैदा घालायचा आहे। आपण जसं पाकातल्या पुरीला करतो त्याप्रमाणेच यासाठी साठा तयार करून घ्यायचा आहे। हे दोन्ही आता छान मिक्स करून घेऊया। तर हे असं मिश्रण तयार झालंय। आता 10 मिनिट पण झाली आहेत। हे पीठ पोळपाटावर घेऊन थोडंसं मळून घेऊया आणि याचे 2 भाग करून घ्यायचेत। तर हा जो भाग आहे म्हणजे एक भाग घेऊन याची पोळी लाटून घेऊया। तर अगदी व्यवस्थित असं आपलं पीठ भिजलेलं आहे। अगदी सहज ही पोळी लाटल्या जातीये, अजिबात पोळपाटाला चिकटत नाहीये। त्यामुळे पीठ किंवा तेल तूप लावण्याची अजिबात गरज नाही। तर इथे मी आता पोळी लाटून घेतलीये। आपण जो साठा तयार करून घेतला होता तो यावरून लावायचा आहे। तर बोटानेच हा सगळीकडे पसरून घेऊया। हा साठा लावल्यामुळे ही समोसा खारी किंवा आपण याला मठरी सुद्धा म्हणू शकतो, ही एकदम खस्ता तयार होते। याला छान लेयर्स येतात। तर हा साठा लावल्यानंतर आता थोडासा मैदा घालूया आणि याचा एकदम टाईट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल करताना असं थोडंसं खेचून घ्यायचं आणि शक्य तितका टाईट रोल करायचा। तर असा लांबट आकारात मी हा तयार करून घेतलाय। याला सुरीने कट करून घेऊया म्हणजे एकसारखे गोळे तयार होतात। इथे मी याला कट करून घेतलंय। हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर यातला एक गोळा घेऊन जिथे आपण लेयर्स केलेत म्हणजे जो भाग लेयर्सचा आहे तो खाली आणि वर ठेवायचा आहे। हाताने थोडासा चपटा करून घेऊया आणि मग लाटून घ्यायचा आहे आणि शक्य तितकी याची पातळ पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे ही समोसा खारी एकदम मस्त कुरकुरीत लागते। आता यावरून हा साठा लावूया आणि सगळीकडे पसरून घेऊया। नंतर थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आपण घडीच्या पोळीला जसं करतो तसंच फोल्ड करायचं आहे। वरून पण मी थोडासा साठा लावलाय आणि त्यावरून पण मैदा घातलाय। फोल्ड करून थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग लाटण्याने लाटून घेऊया। तर अशा पद्धतीने तयार करून घेतलं आहे। आता आणखी एक पुरी मी लाटून घेतली आहे, त्यावरून पण हे मिश्रण लावूया। वरून मैदा घालायचा आणि घडीच्या पोळीप्रमाणे फोल्ड करून नंतर लाटून घ्यायचं।
ही समोसा खारी बनवायची आणखी एक दुसरी सोपी पद्धत म्हणजे आपण जे अर्ध पीठ बाजूला ठेवलं होतं त्याचा मी आता असा लांबट रोल तयार करून घेतलाय आणि नंतर त्याला कट करून घ्यायचंय। हातावर गोल मळून याचे गोळे तयार करून घ्यायचे। नंतर पुरीप्रमाणे मी इथे लाटून घेतलंय। याला पण शक्य तितकं पातळ लाटायचं, फक्त वरून तूप लावायचं, मैदा भुरभुरायचा आणि आता घडीच्या पोळीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं। तर या दुसऱ्या पद्धतीमध्ये मी साठा लावलेला नाही। तुम्हाला जर अगदी झटपट ही समोसा खारी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। आणि मी ही थोडीशी जाड ठेवली आहे, फार पातळ लाटली नाही। तर अशी सुद्धा तुम्हाला बनवता येईल, म्हणजे साठा न लावता पटकन पुरी लाटून त्याला तूप आणि मैदा लावायचा आणि अशा पद्धतीने ही तयार करून घ्यायची। आणि तुम्हाला हवं तर याला काट्याचा जो चमचा असतो किंवा सुरीने तुम्ही टोचे पण देऊ शकता, म्हणजे ही फुलणार नाही। पण अगदी खस्ता समोसा खारी किंवा मठरी बनवायची असेल तर मग पहिल्या पद्धतीनेच बनवा। तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं, तर आता चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण दुसऱ्या पद्धतीने जी मठरी तयार करून घेतली होती ती मी आधी सोडली आहे। थोडी वर आली की मग पलटून घ्यायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता उलट सुलट करून तळून घेऊया। तर आता छान असा याला लाईट गोल्डन कलर आलेला आहे। तेल निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायची। तर एकदम मस्त अशी खारी दिसतीये, याला खूप लेयर्स आलेले आहेत। आता इथे मी काही साठा लावून तयार करून घेतले आहेत, त्या तेलामध्ये सोडून तळून घेऊया। तर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची। तर यावेळेस मी 3 सोडल्या आहेत। थोड्याशा वर आल्या की पलटून घेऊया आणि उलट सुलट करून तळून घ्यायच्या आहेत। तर या पण खूप छान दिसतायत आणि याला पण एकदम मस्त असे लेयर्स आलेले आहेत। तर खूप खस्ता झाली आहे। सगळ्या अशाच पद्धतीने आता तळून घ्यायच्या आहेत। घेतलेल्या साहित्यामध्ये मी केल्या तशा 20 ते 22 मठरी तयार होतात। खायला या खस्तासोबतच खूप कुरकुरीत पण लागतात। तर जरूर बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।